वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे पावसाची. सागर. नक्कीच, कारण राज्यामध्ये जुलै महिन्यामध्ये झालेल्या पावसानं शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला, पण आता पुन्हा एकदा पावसानं दडी मारली आहे. पुढच्या काही काळात पावसाचं प्रमाण आणखीन घटण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढच्या महिन्यात अल निनोची तीव्रता वाढणार असल्यानं राज्यातली स्थिती अधिक बिकट होऊ शकते. अल निनोच्या सावटात अख्खा जून महिना कोरडा गेला, पण जुलैमध्ये पाऊस असा काही बरसला की जून महिन्याची कसर सुद्धा भरून निघाली. नदी नाले ओसंडून वाहिले, धरणं बऱ्यापैकी भरली, शेतकऱ्यांनी पेरण्याही उरकून घेतल्या. वाटलं आता चिंता मिटली, पण ऑगस्टच्या सुरुवातीला पावसानं पुन्हा एकदा उघडीप दिली आहे. राज्यावर पुन्हा एकदा अल निनोचं संकट घोंगावू लागलंय. पुढच्या काळात राज्यातल्या पावसाचं प्रमाण आणखीन घटण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई आणि परिसरात येत्या काही दिवसात पावसाची शक्यता नसल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. सम फेवरेबल कंडिशन आलं की आपल्याला होईल, पण आता ॲज ऑफ नाऊ कंडिशन्स असं फेवरेबल नाही आहे की तुम्हाला अतिवृष्टी मिळण्याची शक्यता आहे. इवन हेवी रेनची शक्यता फार कमी आहे ओव्हर महाराष्ट्र येणाऱ्या 4-5 दिवसात. निनोचा स्ट्रेंथ वाढला आहे आणि येणाऱ्या 1-2 महिन्यात विल गेट अ व्हेरी क्लिअर पिक्चर, पण आता ते स्ट्रेंथ वाढला आहे. तो जसा जून आणि जुलैमध्ये होता तसं नाही आहे, इंटेन्सिटी वाढला आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत झालेल्या पावसावर एक नजर टाकूयात. संपूर्ण राज्यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे तिथले शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय, कारण इथली धरणं बहुतांश भरली आहेत. या उलट राज्याच्या अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाल्यानं चिंता वाढली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग, सोलापूर, बीड, चंद्रपूर, अमरावती, मराठवाड्यातील जालना, हिंगोली, खानदेशातील नंदुरबार आणि विदर्भातल्या नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे. इथे पावसाचं प्रमाण अत्यल्प राहिल्यानं आगामी काळात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते. पावसानं दडी मारल्यानं अनेक भागात उकाडा वाढू लागलाय. पंख्याचा गारवा कमी पडू लागल्यानं एसी आणि कूलर सुद्धा चालू झाले आहेत. येत्या काही दिवसात दमटपणामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरात उकाडा आणखीन वाढू शकतो. राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता असली तरी सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता कमीच आहे. आणि आता जर बघितलं तर मान्सूनचे वारे आहेत, परंतु कोणती सिस्टम जी आहे किंवा कमी दाबाचं क्षेत्र किंवा हवामान प्रणाली ज्या आहेत त्या सक्रिय नाही आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रासाठी त्या अनुकूल नाही आहेत. ॲक्च्युली बघितलं तर कमी दाबाचं क्षेत्र बनलं आहे उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये, परंतु त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो ओडिसा, त्याचबरोबर पश्चिम बंगाल आणि उत्तरेकडचे जे स्टेट्स आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. किंवा मान्सून ट्रप आपण म्हणू शकतो की जी थोडीशी उत्तरेकडे सरकलेली आहे. त्यामुळे आपल्याकडे जो पाऊस पडेल तो हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच असू शकतो, असं एकंदरीत चित्र आहे. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. इंटेरियर महाराष्ट्रामध्ये म्हणजेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. तो सर्वदूर नाही आहे, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्यामुळं मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सगळीकडेच पाऊस पडेल किंवा महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होईल असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे पावसाचं प्रमाण सर्वदूर नाही आहे, मुसळधार प्रकारचं नाही आहे. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पडू शकतात. असंच एकंदरीत चित्र येणारे 4 ते 5 दिवस राहील. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची भीती होती, पण अल निनोमुळे चिंता वाढली. मात्र जुलै महिन्यातल्या पावसानं चमत्कार केला आणि अल निनोच्या मनसुब्यावरतीच पाणी फिरवलं. असा चमत्कार पुन्हा व्हावा, पाण्याची चिंता मिटावी अशी प्रार्थना महाराष्ट्रातील प्रत्येक जण करतोय. मुंबईहून जुई जाधवसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे.